नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ कंस साठी सराव संच 3.3 आज आपण शिकणार आहोत। या आधीच्या तासिकांमध्ये आपण सराव संच 3.1 आणि 3.2 शिकलो आहोत। सराव संच 3.3 सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायला लागतील आणि मगच तो सराव संच आपण बघणार आहोत। तर लक्ष द्या। प्रकरण 3 वर्तुळ कंस गणित भाग 2 एक आकृती इकडे काढलेली आहे। वर्तुळाची आकृती आहे आणि ही एक छेदिका तुम्हाला दिसते। विद्यार्थी मित्रांनो, छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन तुम्हाला झालेलं दिसतंय। केंद्राकडील जो भाग असेल तो मोठा भाग आहे म्हणून त्याला आपण विशाल कंस असं म्हणतो आणि केंद्राच्या विरुद्धांगाला जो भाग आहे तो लहान भाग असेल म्हणून त्याला आपण लघु कंस म्हणतो। नाव लक्षात घ्या, कंस ए वाय बी विशाल कंस जो 180 अंशापेक्षा मोठा असणार। लहान कंस आहे ए एक्स बी म्हणजे लघु कंस 180 अंशापेक्षा कमी असणार। मग समजा अशी छेदिका असेल, बरोबर केंद्रातून जाणारी म्हणजे व्यास असेल, तर दोन्ही वर्तुळ तंतोतंत समान भागात विभागली जातात। त्याला आपण अर्धवर्तुळ असं म्हणतो, ज्याचं माप असतं 180 अंश। तर हे तुमच्या पुस्तकात पान क्रमांक 59 वर दिलेलं आहे। त्यानंतर ही आकृती बघा, पुन्हा एक वर्तुळ दाखवलंय, केंद्रबिंदू ओ आणि हा केंद्रीय कोन थीटाने या ठिकाणी दाखवलेला आहे। पान क्रमांक 60 वर हे चार गुणधर्म जे अतिशय महत्त्वाचे आहेत। सराव संच 3.3 साठी हे चारही गुणधर्म आपल्याला लागणार आहेत। पहिलं बघा, लघु कंसाचे माप बरोबर संगत कोनाचे माप। हा लघु कंस आहे ए पी बी आणि हा कोन असेल थीटा 60 अंश 70 अंश जे काय असेल तो। विशाल कंसाचं माप 360 वजा संगत लघु कंसाचे माप। आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं। समजा विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 मधून हा लघु कंस आपल्याला वजा करायला लागेल। तिसरं, अर्धवर्तुळाचं माप मगाशी सांगितलं, केंद्रातून जेव्हा ती छेदिका पास होईल तर दोन्ही भाग वर्तुळाचे तंतोतंत अर्धवर्तुळ तयार होतात, ज्याचं माप असतं 180 अंश। आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं। विद्यार्थ्यांनो, त्याच्यानंतर कंसांची एकरूपता फार सोपं आहे, पुस्तकात दिलेलं आहे तुमच्या। ज्या दोन कंसांची माप समान असतील, म्हणजे इथे बघा कंस ए बी आणि डी 70 मापाचे आहेत, ए बी आणि डी, म्हणून ते एकरूप कंस आहे। तसंच EF आणि BC, हा EF आणि BC दोघांचं माप 40 अंश आहे, म्हणजे ते कंस एकरूप आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म। इकडे दाखवलेला एक मापकंस ABC म्हणजे पूर्ण इथून इथपर्यंत असं ABC अधिक मापकंस CDE म्हणजे हा असा। दोघांची बेरीज बरोबर मापकंस ACE म्हणजे पूर्ण हा असा ACE। तर हे झालं कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, जे तुमच्या पुस्तकात पेज क्रमांक 61 वर दिलेला आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रमेय। लक्ष द्या नीट, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जेव्हा एकरूप असतात। पान क्रमांक 61 वर एक छान प्रमेय दिलेला आहे, ज्याचा वापर करून आपण सराव संच 3.3 सोडवणार आहोत। खूप सोपं आहे बघा। पक्ष केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस DQ। APC म्हणजे हा असा कंस, DQE म्हणजे हा असा कंस, जे आपल्याला पक्षात दिलेला आहे। साध्य तुम्हाला असं करायचं आहे, जीवा AC एकरूप जीवा DE, ही AC आणि ही DE या दोन जीवा एकरूप आहेत हे आपल्याला साध्य करायचं आहे। सोपी सिद्धता आहे। त्रिकोण ABC म्हणजे हा पहिला त्रिकोण व त्रिकोण DBE म्हणजे हा दुसरा त्रिकोण। आपल्याला माहिती आहे त्रिकोण एकरूप सिद्ध करायचे असतील तर निदान 3 घटक आपल्याकडे हवेत। पहिला घटक बाजू AB एकरूप बाजू DB, AB आणि DB। दुसरा घटक जे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत, तुमच्या पुस्तकात पान क्रमांक 61 वर आहे, बाजू BC एकरूप बाजू BE, BC आणि BE
त्या सुद्धा एकरूप त्रिज्या आपल्याला दिसतील. आणि कारण सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला परीक्षेसाठी तुम्हाला मार्क्स मिळतात, एकाच वर्तुळांच्या त्रिज्या एकरूप असतात. खूप महत्त्वाचं रिझन आहे जे तुम्हाला प्रमेय सिद्ध करताना द्यायचं आहे. पुढे बघा, कोण एबीसी एकरूप, कोण डीबीई एकरूप कंसातील कोण एकरूप असतात. एबीसी म्हणजे हा असा लाल मार्करने दाखवलेला आहे आणि डीबीई म्हणजे हा असा. सगळ्यात शेवटची पायरी, म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण डीबीई बा को बा कसोटी. खूप महत्त्वाचं, कसोटीला 1 मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. आणि त्रिकोण एकरूप झाले की एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा म्हणजे संगत बाजू एकरूप असतात. म्हणून जीवा एसी एकरूप जीवा डीई. याचाच अर्थ असा की एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात, जे आपण सिद्ध केलं. जीवा एसी एकरूप जीवा डीई. तर या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. या पूर्ण नीट अभ्यासल्यानंतरच तुम्हाला सराव संच 3.3 सोडवायचा आहे, ज्यात 3च गणित आहेत. त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. आय रिपीट, छेदिकेमुळे वर्तुळाचे विशाल कंस आणि लघु कंस 2 वेगवेगळे भाग झाले आहेत. समान मापाच्या कंसांना आपण एकरूप कंस म्हणतो. हे 4 गुणधर्म पेज क्रमांक 60 वर दिले आहेत. कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आहे, कंसाच्या मापांची बेरीज केली आहे. आणि हे प्रमेय अतिशय सोप्या पद्धतीने पान क्रमांक 61 वर आहे. ही जे रेड मार्करने दाखवले त्या तुमच्या पुस्तकातल्या रिकाम्या जागा आहेत, ज्या तुम्हाला लिहायच्या आहेत नंतर. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपल्याला सराव संच 3.3 आज शिकायचा. ओके, ठीक आहे.